हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे 7 वाजल्यात। तर आज दिवसभर काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कारण अर्णवचं कुणालचं स्कूल होतं, दोघांना सोडायचं आणायचं। अर्णवला तर जावं लागत नाही सोडायला, पण कुणालला सोडायला आणायला जावं लागतं। घरातली बाकीची कामं, त्यामुळे मला काही जास्त शूट घ्यायला जमलं नाही। चला आता थोडंफार माझ्याकडे टाइम आहे तर चला म्हटलं व्हिडिओ घेऊया। आणि रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे, पण होतच नाही कारण काय नाही काय तर कामामुळे। आता फौजी नाहीत ना, त्यामुळे थोडंसं मला सगळं एकटीला बघायला लागते, व्हिडिओ घ्यायला पण होत नाही। पण आता व्हिडिओ अपलोड करणं खूप गरजेचं आहे रोजच्या रोज। चला तर आता इथं बघा सगळा पसारा आहे। अर्णवचा अभ्यास, कुणालचा अभ्यास घेत होती। आज दोघांना बर्थडे पार्टीसाठी जायचंय। आज ना अर्णवच्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर त्या दोघांना बोलवलं होतं। तर छान आता इथं आम्ही गिफ्ट वगैरे आणले आणि ह्याच्यामध्ये ना त्यांच्या म्हणजे स्कूलला लागणाऱ्या गोष्टी, कलर्स वगैरे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्यात। तर हे मी गिफ्ट वगैरे पॅक केले। आता मी अर्णव तयार होते, कुणालला पण मला तयार करायचंय। चला मग त्याला तयार करते आणि बघूया माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे। आता हे दोघं पार्टीला चाललेत तर मी भात म्हणजे बिर्याणी टाईप असं बनवीन संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये, कारण मुलं तर काही खाणार नाहीत चपाती वगैरे बनवून। मग कसं म्हटलं चला मस्त जिरं वगैरे सॉरी भाज्या वगैरे टाकून छान असा भात बनवायचा। चला तर मग आता ह्याचं आवरते मी आणि नंतर बोलते। फटाफट करा, अजून नाही लय टाइम झालेला, 7 वाजले। केक नाकडे जाय। लक्ष दे ना मग, पटपट पटपट हात चल पॅन्ट चेंज करूया। आणि आता इथं अर्णव आणि कुणाल ना रेडी झाल्यात बर्थडेला जाण्यासाठी। थांबा कॅप ठीक करूया। चष्मा नको आता संध्याकाळचा। आणि आता ही दोघं ना छान रेडी झाल्यात। चला यांना बाय बाय करूया आणि चालल्यात बर्थडे जा। परीला ते आवाज द्या, गेल्यात का? चला आता ते दोघं जण गेल्यात बर्थडेला। मी ना बघते काय बनवायचं, कारण आता ते दोघं तिकडूनच खाऊन येतील तर मी हलकं फुलकंच काय ते स्वयंपाक बनवणार आहे। देवाला आता दिवा वगैरे लावून झालाय। चला आता थोडं किचनचं पण आवरते। उद्यासाठी पण त्यांना टिफिनला मला पालक पुरी द्यायचे, त्यासाठी मी आत्ताच तयारी करून ठेवणार आहे। पालक वगैरे उकडून ना आटा वगैरे मळून ठेवणार, कसं सकाळी ना मला जास्तच म्हणजे हे होतं, वेळ होते, तर मी आत्ताच बनवणार। कारण थंडीचे दिवस आहे तर सकाळ सकाळी उठणं पण खूप अवघड होते, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला पण खूपच हे आहे। तर मी आता थोडीफार तयारी करते। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं संध्याकाळचं। चला आता मला ना आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये भाज्या वगैरे टाकून मस्त असा भात बनवायचा आहे। त्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे पहिलं कट करायला पाहिजेत। इथं किचनमध्ये बसूनच आता मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेते। आणि चला आता थोडीफार ना स्वयंपाकाची मी तयारी केली। इथं ना भात वगैरे मी फोडणी दिलाय, आता सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या, साधा सिंपलच, थोडे मसाले वगैरे घातले आणि मस्त आता भात मी बनवलाय। इथं पालक वगैरे ना मी शिजवून घेतले। मला उद्या अर्णवच्या कुणाच्या टिफिनला पालक पुरी करायचे। असं तर ना ते पालकची भाजी खात नाहीत, मग असं पालक पुरी, पालक पनीर असं करूनच मी त्यांना पालक खायला घालते आणि खुश होऊन खातात। पालक पुरी वगैरे ना त्याच्याबरोबर त्यांना सॉस किंवा शेजवान चटणी असं दिलं ना ते खुश होऊन खातात। तर चला म्हटलं पालक पुरीच बनवूया आणि त्यासाठी मी आटा वगैरे आत्ताच मळून ठेवणार आहे, कारण सकाळ सकाळी ना उठायला खूप आळस येतोय। त्यात थंडीचे दिवस आहेत, उठल्यानंतर लगेच सुचत पण नाही। पालक शिजवायचं, मिक्सरला बारीक करायचं, खूप तामजाम असतो। तर मी संध्याकाळीच ना आटा वगैरे लावून ठेवते, सकाळी मस्त गरम गरम पुऱ्या तळायच्या आणि मुलांना टिफिनला द्यायच्या। तर हे पण आता मी ह्याला कुकरला थोडं एक शिट्टी देऊन शिजवून घेतले पालक। त्याच्यानंतर मिरची, लसूण, आलं हे घालून ना त्याला मिक्सरला बारीक केले। आता ते गव्हाचं पीठ आणि थोडंसं आपलं डाळीचं पीठ घ्यायचं आणि मळायचं त्याच्यामध्ये, तर छान टेस्ट लागतात पुऱ्या, एकदम खुसखुशीत अशा मस्त होतात पुऱ्या। मुलं खूप खुश होऊन खात आहेत, तर मी कधी कधी त्यांना बनवून देते टिफिनला। तर चला ही पण माझी तयारी झाली। अजून अर्णव कुणाल काही बर्थडेसना आलेले नाहीत,
तोपर्यंत म्हटलं माझी छोटी मोठी कामं करून घेते. भाताला ना थोडंसं उकळी आली ना मग मी कुकरला ढक्कन लावेन, नाहीतर मग सगळं पाणी बाहेर येते. त्यासाठी आता मी काही ढक्कन लावलं नाही आणि मस्त सगळ्या भाज्या टाकल्यात. असा भात केला ना मुलं आवडीनं खातात, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पण असतात आणि ते टेस्ट पण लागते. तर म्हटलं चला अशाच प्रकारे बनवूया, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये थोड्या भाज्या पण जातील आणि भात पण खाऊन घेतील. बाकी किचनमध्ये आहे अजून पसारा. चला काही नाही, आता ना मी ते पालकची पुरीसाठी ना आटा वगैरे मळून घेते, नंतर बोलते. शिट्टी झाली की आपला भात छान शिजतोय आणि दिवसभर ना इथं थंडी वाजत नाही, पण संध्याकाळी सकाळी एवढी थंडी वाजते. आता पण टाकीतलं पाणी एवढं थंड आहे ना, जसं की वाटते आपले ते बर्फाचं पाणी आहे तेच येते की काय, टाकीतून एवढं थंड होतंय. चला, आणि पसारा बघा, खूप असा पसारा पडलाय आणि सकाळ सकाळचं मग एवढं तामजाम होत नाही, त्यामुळे आत्ताच थोडंफार तयारी करून ठेवली की बरं पडते. आता हे सगळं मी उचलते आणि बघूया अर्णव कुणाचा पण आवाज येत आहे, दोघे आले की काय. तर आले ना त्यांना लगेच मग गरम गरम मी भात पण खायला दे. हा आलेत, आवाज येतोय. चला तर आपण दरवाजा खोलूया. अर्णव फ्लॅग खाऊ मिळालाय. चला खाल्ला का? चला, कशी झाली बर्थडे पार्टी ना? बर्थडे पार्टीस ना आल्या तर त्यांना विचारूया कशी झाली बाळा बर्थडे पार्टी. एक नंबर. डान्स पण केला का? ये ना बाळा, इकडे बघा अर्णव या. कुठला कुठला डान्स केला आणि बघा डान्स केले. किती खुश आहे दोघं. मुलांना ना हेच पाहिजे असतं, थोडस पार्टी डान्स छान वाटतं मुलांना. आणि इथं ना बर्थडे पार्टी खूप असतात, कारण पण नको दिवसा. बर आता म्हणतो मला जास्त जेवायला नको देऊ, तिथून काय काय खाऊन आल्यात ना, मला माहित होतं. समोसा नव्हता, केक होता आणि गुलाबजामुन होते. अच्छा, खूप काय काय होतं मग. मला माहित होतं हे दोघं ना काय खात नाहीत बर्थडे पार्टीस वगैरे आले ना. पाणी ना इन्व्हेटर होते ना, कोई बात नाही, कोई बात नाही. आणि आता मला माहित आहे हे दोघं बर्थडे पार्टीस वगैरे आले ना कुठून काही खातच नाहीत, त्यामुळे मी फक्त भातच बनवलाय. थोडा थोडा भात खावा. ओके, ठीक आहे का? चला आता थोडा अभ्यास राहिला तो अभ्यास करून घ्या, सकाळनं स्कूल आहे. काय सांगते? ठीक आहे ना? चला चला, आता माझा एका साईडला स्वयंपाक पण झालाय. नाही बाबू, अजून हाय मॅथचा. हा, बुक मध्ये आहे, बुक मध्ये. चला आता कुणालचा ना मी थोडा अभ्यास घेते. थोडा अभ्यास त्याचा अजून राहिलाय, मगाशी मी थोडा घेतला होता. अर्णव तर ट्युशन्स ना आला आणि लगेच तिकडे गेला, त्यामुळे त्याचा पण थोडाफार अभ्यास आहे. आणि दोघांचे बघा मी काल ना केस कटिंग करून आणले होते, तर छान केस कट केल्यात. तर बघा अशा प्रकारे. चला तर मग आता या दोघांचे मी कपडे वगैरे चेंज करते आणि मग बाकीचं आवरते. आणि माझं किचनचं आवरलंय. चला म्हटलं अर्णव कुर्नालला ना 1-2 या लागलं. हा, आपली मराठी 1-2 आहेत ना ते थोडं शिकूया म्हटलं. बघूया त्याला येते का, पण त्याला इंटरेस्ट आहे वेगवेगळं काहीतरी ना शिकायला. असं तर इथं 1, 1, 2, 3 असं वेगळ्या प्रकार लिहितात, पण आपल्या मराठी पण भाषा आली पाहिजे. हा असं. तर चला म्हटलं त्याला आज शिकूया. तर बघा लिहितोय, थोडा थोडा प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा 1-2 लिहायला शिकवून दे, परत 11, 12, 13 मी लिहायला शिकवणार आहे. आणि आजकाल कसं झालंय, इंग्लिश स्कूल वगैरे आहेत ना, तिथं फक्त इंग्लिशच सगळं शिकवलं जातं, पण मुलांना आपलं पण म्हणजे भाषांचं आलं पाहिजे. कन्फ्युजन होईल म्हणून. हा येतंय, छान छान. आणि मी आता विचार असं करायची की दोन्ही त्याला शिकवलं ना त्याला कन्फ्युजन होईल, पण चला काही नाही, त्याला मी समजून सांगितलं हे आपलं आहे, त्यामुळे आपण घरातच प्रॅक्टिस करायचं, स्कूलमध्ये हे लिहू नको, नाहीतर जाऊन ना स्कूलमध्ये लिहिल, त्याचं मला टेन्शन येतं. पण बघा त्याला मी आजच शिकवलंय, तो किती छान प्रकारे लिहितोय. बाळाला काय म्हणायचं मला सरळ सांग ना, काय काय म्हणायचं? 1, 2, 3, 4, 5, 6. नाही नाही नाही, 5 नाही, 5 5 5 असं म्हणायचं. 1
1 2 3 4 5 5 नाही बाबू 5 5 6 7 8 9 10 10 नाही बाबू 10 काय म्हणायचं 10 इकडे बघ माझ्याकडं काय सांगते मी हा 10 नाही म्हणायचं बाबू ओके 10 म्हणायचं 10 कशाला म्हणतात हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात 10 आणि आपल्या मराठीमध्ये काय म्हणायचं 10 हा उलट झालं बघ सरळ व्यवस्थित लिही ठीक आहे कुणाल आपल्या मराठीमध्ये काय म्हणायचं ह्याला 10 हा आता एवढंच शिक परत तुला मी दुसरं शिकवतो ओके आणि चाललंय लिहायला लागलंय थोडंसं वाकडं तिकडे आहे पण चला काही नाही हळूहळू ना तो शिकल छान छान दोघांना थोडा थोडा अभ्यास झालाय आता मी जेवण करायला घेते अर्णवला तर भूक नाही अर्णवनं ना पूर्ण पोटभर खाऊन आलाय कुणाल कुठं बाहेर गेला ना जास्त व्यवस्थित खात नाही त्यामुळे त्याला थोडंसं मी चारतेस तू भात खाणार ना बा आणि झोपताना जरा दूध देतो चला तर आता आपला भात पण झालाय गरम आणि चला तर माझं आजचं संध्याकाळचं रुटीन असं होतं आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र चला तर मग बाय बाय आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा